Good morning, friends. How are you? बघा, आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ हे बघणार आहोत. बघा, काल पण आपण ते बघितलं, परंतु त्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकाराची काल आपण वाक्य बघितली होती. या ठिकाणी प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकाराची वाक्य कशी तयार होतात, त्याचं स्ट्रक्चर काय असतं आणि ते आपण दैनंदिन व्यवहारामध्ये कशी वापरायची हे आज आपण बघणार आहोत. आपल्याला इंग्रजी शिकत असताना टेन्स आले पाहिजे. कोणत्या काळामधलं वाक्य आहे, आपण कसं बोललं पाहिजे हे येणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला दररोज व्हिडिओ बघणं फार जरुरी आहे. जे मुलं रोज माझे व्हिडिओ बघतात त्यांनी काय करायचं आहे, आपल्या नोटबुक वरती वहीवरती याच्या नोंदी घ्यायचे, याचं स्ट्रक्चर लिहून घ्यायचे, त्यानंतर ही वाक्य लिहायचे आहेत आणि ते वाक्य आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला वापरात आणायचे आहेत. जे कोणी माझे नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांना कृपया विनंती आहे की आमचं चॅनल इंग्रजी येण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा इकडे, चला तर आज आपण बघूया की प्रश्नवाचक होकाराचं स्ट्रक्चर काय आहे. आता बघा, एम आर इज प्लस करता प्लस क्रियापदाची आयएनजी रूप प्लस प्रश्नार्थक चिन्ह हे याचं स्ट्रक्चर आहे. बघा, आता कधी कोणतं काय घ्यायचं, बघा आय असल्यास एम घ्यायचं. बघा, आय असेल तर एम घ्यायचं आहे. वी यू दे व अनेक वचनी नाम असल्यास आर घ्यायचं. बघा, वी आर, यू आर, दे आर अशा प्रकारचे वाक्य तयार होत असतात. त्यानंतर ही, सी, इट व एकवचनी नाम असल्यास इज घ्यावी. पहा, ही इज, सी इज, इट इज अशा प्रकारची या वाक्याची रचना आपण केली पाहिजे. तर बघा इकडे मग वाक्य कसं तयार होईल मुलांनो. एम आय रायटिंग, एम आय रायटिंग मी लिहित आहे का, प्रश्नचिन्ह. दुसरं बघा, आर वी रायटिंग आम्ही लिहित आहोत का. तिसरं बघा, आर यू रायटिंग तू लिहित आहेस का. आर यू रायटिंग तू लिहित आहेस का किंवा तुम्ही लिहित आहात का. बघा, या ठिकाणी आर यू रायटिंग साठी आपल्याला तू किंवा तुम्ही वापरायचं आहे. नंतर इज ही रायटिंग, इज ही रायटिंग तो लिहित आहे का. पुढचं बघा, इज सी रायटिंग ती लिहित आहे. सी म्हणजे ती, इज सी रायटिंग ती लिहित आहे का. पुढचं बघा, इज इट रायटिंग ते लिहित आहे का. इज इट रायटिंग ते लिहित आहे का. साधो बघा, आर दे रायटिंग ते लिहित आहेत का. दे, दे म्हणजे पुढचा व्यक्ती आहे तो. म्हणजे आर दे रायटिंग ते लिहित आहेत का किंवा त्या लिहित आहेत का किंवा ती लिहित आहेत का. त्याचं एक्झाम्पल बघूया आपण काय इथे मुलांनो. एम आय रायटिंग अ लेटर मी पत्र लिहित आहे का. एम आय रायटिंग अ लेटर मी पत्र लिहित आहे का. आता पुढचं बघा, या ठिकाणी आपण प्रश्नवाचक होकाराचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. आता आपण बघूया प्रश्नवाचक नकार. म्हणजे या ठिकाणी प्रश्नवाचक नकाराचं स्ट्रक्चर कसं असतं आणि ते आपल्याला कसं वापर कसं करायचं. उगाच काय पण बोलायचं नसतं. मित्रांनो, आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वाक्य वापरत असताना त्या वाक्याचं स्ट्रक्चर फार महत्वाचं आहे. आपण उगाच कसं बी आपण बोलायचं नसतं. बघा इकडे पहिलं वाक्य बघूया, हे स्ट्रक्चर बघूया. एम आर इज प्लस करता प्लस नॉट प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप प्लस प्रश्नचिन्ह. शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह घ्यायचं आहे. बघा, वाक्य बघूया पहिलं. एम आय नॉट रायटिंग, इथं काय आलं बघा मुलांनो, इथं नॉट आलं. नॉट महत्वाचं आहे. आता इथं काय आलं, एम आय रायटिंग. पहा, एम आय रायटिंग मी लिहित आहे का. आणि इथं काय आलं, एम आय नॉट रायटिंग मी लिहित नाही का. किती सोपं आहे बघा. फक्त इथे या ठिकाणी एम आयच्या पुढे नॉट लावायचं आहे आणि रायटिंग लिहायचं आहे. एम एम आय नॉट रायटिंग मी लिहित नाही का. आता बघा इकडं आपल्याला प्रत्येक
वाक्यामध्ये नॉट कधी घ्यायचं हे पण लक्षात आलं पाहिजे. बघा, आर वी नॉट रायटिंग, आम्ही लिहित नाही का. आर वी नॉट रायटिंग, आम्ही लिहित नाहीत का. तिसरं बघा, आर यू नॉट रायटिंग, आर यू नॉट रायटिंग, तू लिहित नाही का, तू लिहित नाही का, किंवा तुम्ही लिहित नाही का. चौथं बघा, इज ही नॉट रायटिंग, इज ही नॉट रायटिंग, इज ही नॉट रायटिंग, प्रश्न विचारायचा आपल्याला त्याला, आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका, तो लिहित नाही का. पुढे बघा, इज सी नॉट रायटिंग, ती लिहित नाही का, इज सी नॉट रायटिंग, ती लिहित नाही का. समोर बघा, इज इट नॉट रायटिंग, ते लिहित नाही का, इज इट नॉट रायटिंग, ते लिहित नाही का. सातवं बघा, आर दे नॉट रायटिंग, आर दे नॉट, दे म्हणजे ते, तो ती ते आपण दे साठी वापरत असतो. ते लिहित नाही का, ते लिहित नाहीत का, किंवा त्या लिहित नाहीत का, किंवा ती लिहित नाहीत का. आता आपण एक्झाम्पल बघूया. एम आय नॉट रायटिंग अ लेटर. बघा, एम आय नॉट रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित नाही का. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला विधानवाचक नाही प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकाराचे वाक्य आपण बघितले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा विनंती आहे की जे कोणी जरी अजून व्हिडिओ बघत असतील आणि त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला दिवस शुभ जावो. धन्यवाद.